ओके, कालचं डिस्कशन आहे हे. ठीक आहे. सर्ज इम्पिडन्स लोडिंग बद्दल बघितलं. त्यानंतर जो आपला कंटिन्युएशन मधला पार्ट आहे तो आहे वेव्ह ट्रॅव्हलिंग अनालिसिस. आता हे काल बघितलं आपण. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, इक्विव्हॅलंट सर्किट अनालिसिस करायचं याचं. ठीक आहे. जे पॉवर ट्रान्समिशन लाईनचं, लॉंग ट्रान्समिशन लाईनचं स्पेसिफिकली जे आपण सर्किट काढलं त्याचं इक्विव्हॅलंट अनालिसिस बघायचं. इक्विव्हॅलंट अनालिसिस मध्ये काय असतं, इक्विव्हॅलंट अनालिसिस मध्ये मेनली थेव्हिनिन व्होल्टेज आपल्याला काढायचं असते. ओपन सर्किट लोड टर्मिनल ओपन सर्किट व्होल्टेज. ठीक आहे. आणि पुढे घेणार आहे मी, सांगतो तुम्हाला काय म्हणलं मी. लोड टर्मिनल म्हणजे हे बघा, इक्विव्हॅलंट अनालिसिस करायला दोन मेथड आहेत आपल्या इथे. एक थेव्हिनिन मेथड आणि नॉर्टन मेथड. थेव्हिनिन मेथड मध्ये काय करतो आपण, लोड टर्मिनल ओपन सर्किट व्होल्टेज कॅल्क्युलेट करतो. आणि नॉर्टन मध्ये काय करतो, लोड टर्मिनल शॉर्ट सर्किट करंट. ठीक आहे. हे दोन पॅरामीटर आहेत. आणि इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स त्याचा. ओके. बघा, लोड टर्मिनल ओपन सर्किट व्होल्टेज त्याला इक्विव्हॅलंट व्होल्टेज किती आहे इथं जरा बघून सांगा. लोड टर्मिनल ओपन सर्किट व्होल्टेज हे आपलं सर्किट आहे. ठीक आहे. इथं व्हीएस आहे सप्लाय व्होल्टेज, या साईडला लोड टर्मिनल आहे. बघायला गेलं तर लोड टर्मिनल ओपन सर्किट व्होल्टेज काय आलं इथं सांगा. हा, ओपन सर्किट व्होल्टेज काय आहे मॅक्सिमम, तेच की 2V आहे ना. एवढं कन्फ्युज म्हणजे प्रश्न अवघड असेल, एवढे अवघड असेल ते. मोस्टली तुम्हाला एक मी हिंट देतो, मी जे प्रश्न विचारतोय की नाही ती स्लाइड समोर चालू असते, तिथं फक्त नजर फिरवायची. ते असे काय रॉकेट सायन्स विचारत नाही मी. काय विचारलं मास्तरना, काय आठवणा, पुस्तकं चाळा आता बघा काय, एवढं अवघड विचारत नाही. ठीक आहे. मला माहिती आहे, मी कधी तिथं बसलो होतो त्या जागी. मला माहिती आहे आपण किती अभ्यास करतो जोर लावून, होय की नाही. हा, म्हणजे मी होतो त्यावेळी पण मी पण तसाच अभ्यास करत होतो जसं तुम्ही करताय तसं, इव्हन तुमच्यापेक्षा कमी. तरी मी ठिकाणी पोहोचलोय. ओके. आणि माझ्यापेक्षा जरा तुम्ही जास्त करायला दिसला, मला कॉन्फिडन्स येतो, हा तुमचा फोन राईट फिक्स. माझा थ्रेशोल्ड पॉईंट तो आहे. लक्षात आलं. जरा जरा करून येत चला, फक्त जरा पूर्ण शून्य देत जाऊ नका अजिबात. नाहीतर इथं येऊन बसला ना 2 मिनिटं डोळे दाखवून आठवायचं काल काय काय शिकवणं मास्तरना, बस तेवढंच उत्तर येतात. हा, चला आता पुढचं पॉईंट. हा, त्याच्यासाठी अरे जा की. हा, बघा त्याच्यासाठी आपल्याला हे एक लागणार आहे. ओके. हे एक जरा डोळे भरून बघून घ्या. दोन गोष्टी आहेत त्याच्यात, एक हे आहे एक हे आहे. ठीक आहे. आता मी सांगितलं ह्याच्यावर प्रश्न विचारणार, तुम्ही सांगायच पुढं. ओके, येईल का उत्तर. बघा आपलं काय टॉपिक आहे आज, इक्विव्हॅलंट सर्किट अनालिसिस ऑफ लॉन्ग ट्रान्समिशन लाईन. लॉन्ग ट्रान्समिशन लाईन. ओके. इक्विव्हॅलंट सर्किट अनालिसिस ऑफ लॉन्ग ट्रान्समिशन लाईन. तर काय ह्याचं अनालिसिस असं, तर बघा इथं एक व्होल्टेज सोर्स दाखवला, हा इथं हा ZC
इथं काय असणार आहे, हा ZL. ओके, आणि इथं काय असणार आहे, 2V. बरोबर ना? 2V. ओके, आणि इथं काय असणार आहे, हा I2. इथं काय असणार आहे, हा V2. ओके, रिसिव्हिंग एंड साइड व्होल्टेज आहे, तसं म्हणायचं का आता? काय म्हणायचं त्याला? करेक्ट. काय म्हणायचं? रिफ्रॅक्टेड व्होल्टेज. एक नंबर. का मी म्हणलं? कारण क्वेश्चन हा होता मागचा. हे बघा, त्यात V2 आहे ना, त्यात I2 आहे. रिफ्रॅक्टेड व्होल्टेज, रिफ्रॅक्टेड करंट. हा, हे लक्षात ठेवायचं. चला, मग हे काय आहे, 2V. हा, म्हणजे इन्सिडेंट व्होल्टेज म्हणा. आणि इन्सिडेंट व्होल्टेज म्हणताना 2V हे कुठनं आलं कळालं का? हे काय सर्किट? थेवेनिन इक्विव्हॅलंट सर्किट आहे ना, थेवेनिन इक्विव्हॅलंट सर्किट. म्हणजे हे जे आपलं ओरिजिनल सर्किट होतं पहिलं, हे बघा, हे सर्किट होतं लॉंग ट्रान्समिशन लाईन. म्हणजे असं असतं का हे सर्किट? नाही, ह्याच्यात डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर्स पण आहेत. म्हणजे काय, ह्याच्यात इथं L पण आहे, इथं पॅरलली C पण आहे. ओके, हे असं सर्किट पुढं पुढं गेलेलं आहे. याचं इक्विव्हॅलंट आपण असं लिहिलं, आणि त्याचं इक्विव्हॅलंट पुढं काय लिहिलं? थेवेनिन इक्विव्हॅलंट सर्किट लिहिलं. थेवेनिन इक्विव्हॅलंट सर्किट मध्ये लिहिताना आपण दोन पॅरामीटर लिहितो, त्यात RTH आणि VTH. VTH काय असतो? लोड टर्मिनल ओपन सर्किट व्होल्टेज. लोड टर्मिनल ओपन सर्किट व्होल्टेज. मग समजा हे मी ओपन केलं, आणि हे ओपन केल्यानंतरची ही कंडिशन आली ना, ओपन सर्किट कंडिशन. ओपन सर्किट कंडिशन मध्ये व्होल्टेज काय आलं? 2V. ओके, लक्षात आलं इथपर्यंत? म्हणून ते 2V लिहिलं तिथं बरं का, त्याच्यात लक्षात घ्या. हे जे आहे ना 2V, त्याच्यामुळे. आता बघा, मग मी V2 लिहू. आता हे कळालं तुम्हाला, आणि एकदा इथं लिहितो. हे बघा, हे कॉमा आहे बरं का, हा त्याला काहीतरी वेगळं समजा. रिफ्रॅक्टेड व्होल्टेज, परत एकदा लिहितो मी, रिफ्रॅक्टेड व्होल्टेज. ठीक आहे, हा पण कॉमा आहे. ओके, हे इन्सिडंट व्होल्टेज किंवा इन्सिडंट व्होल्टेज म्हटलं मी, व्होल्टेज कॉमा करंट म्हणून, व्होल्टेज कॉमा करंट. हे बघा, रिफ्लेक्टेड व्होल्टेज कॉमा करंट. आणि हे काय? इन्सिडंट व्होल्टेज कॉमा करंट. व्होल्टेज कॉमा करंट. ठीक आहे, मग मी आता V2 लिहितो. V2 सांगताय? सांगा बरं, V2 काय लिहिल मी? यस, काय लिहिणार मी? 2V डिवायडेड बाय व्होल्टेज डिव्हिजन रूल. अरे, आणि हा ZC प्लस ZL पुढं. अरे देवा, झोप झाली नाही. व्होल्टेज डिव्हिजन रूलला अडका लागलो आपण. हा, कसं व्हायचं? ठीक आहे, व्होल्टेज डिव्हिजन रूल काय आहे? जिथलं व्होल्टेज काढायचं आहे आपण, ते इज इक्वल टू तिथला इम्पिडन्स इंटू गिवन व्होल्टेज
डिवायडेड बाय टोटल इम्पिडन्स. हा, मग बघा आता काय असतंय, रिफ्रॅक्टेड व्होल्टेज कोएफिशियंट, रिफ्रॅक्टेड व्होल्टेज कोएफिशियंट, ठीक आहे, किंवा कोएफिशियंट ऑफ व्होल्टेज रिफ्रॅक्शन, व्होल्टेज रिफ्रॅक्शन, कोएफिशियंट ऑफ व्होल्टेज रिफ्रॅक्शन, हे येणारे क्वेश्चन. तो काय असतो, V2 बाय V, V2 बाय V इज इक्वल टू, V2 बाय V इज इक्वल टू 2 ZL डिवायडेड बाय ZL प्लस ZC. ओके, हे क्वेश्चन येतात पेपरला. ओके, आता बघा ओपन सर्किट कंडिशन, ओपन सर्किट कंडिशनला, ओपन सर्किटला ZL काय असतो, इन्फिनिटी. मान्य आहे का? हा, ZL काय असतो, इन्फिनिटी. आता इथे जर इन्फिनिटी टाकला तर काय होते बघा. हा, आता कसं करायचं हे, इन्फिनिटी डायरेक्ट टाकायचं, इन्फिनिटी इन्फिनिटी कॅन्सल आउट इच अदर, 2 डिवायडेड बाय ZL. ओके, असं असं नसतंय. हा, काय करायचं याला, हे बघा ZL कॉमन घ्यायचं, V2 बाय V. ओके, यालाच बरं का जो कोएफिशियंट ऑफ व्होल्टेज रिफ्रॅक्शन म्हणतात ना, त्याला बघा V2 असं डिनोट करतात, स्मॉल V2. ओके, मग ZL कॉमन घेतला, ZL 2 डिवायडेड बाय ZL कॉमन घेतला 1 प्लस ZC बाय ZL. ZL ला ZL गेला, आता ZL इन्फिनिटी ठेवायचा, इथे इन्फिनिटी ठेवला, हा काय झाला, समथिंग अपॉन इन्फिनिटी 0. मग काय आलं हे आन्सर, 2 2 2 आहे ना इथे, हे V2. ओके, हे ओपन सर्किट कंडिशन. त्यानंतर शॉर्ट सर्किट कंडिशनला, हा, ZL काय असतो, 0. ZL जर 0 झाला तर काय येतं बघा, येस, V2 इज इक्वल टू V2 बाय V इज इक्वल टू 0. ठीक आहे, प्रत्येक स्टेपवर क्वेश्चन आहे, प्रत्येक स्टेपवर. ओके, मी ज्या ज्या ह्याच्यावर म्हटले ना तुम्हाला क्वेश्चन आहे, व्हिडिओ बघा, रिपीट रिपीट बघा व्हिडिओ. जिथे जिथे म्हणलं हे इम्पॉर्टंट आहे, तिथं क्वेश्चन आहे, तिथं आलेले आहेत क्वेश्चन आणि तिथे येणार आहेत क्वेश्चन. सांगू का तुम्हाला, आता तुम्हाला तुमच्यापैकी काय काय लोकांना डाऊट येईल का नाही, मला मग हे व्हिडिओ प्रायव्हेट करायला लागतो. असं काहीतरी सिक्रेट सांगितलं की नाही, मला हे व्हिडिओ प्रायव्हेट करायला लागतो. हे असं हे फ्री मध्ये जाते ना. बर, काय ठीक आहे, ऐका मी म्हणतोय का नाही, काय झालं, ओके, हा, नाही नाही असं ते काय नाही, पण ते ह्याच्यात ना बघा, लिंक लिंक जे आहेत, काय बघा सांगतो मी तुम्हाला, म्हणतोय का नाही की हे रिपीट होतात क्वेश्चन. त्याचं लॉजिक काय माहिती का, मेन तुम्ही आणि मी जसा आळशी आळशी प्राणी आहे आपण, ठीक आहे, आपल्यावरचे एक्झामिनर आळशी आहेत, लय आळशी. त्यांच्याकडे कारण काय आहे सांगा की, तुम्हाला वाटतंय की देश आपला असं चालतोय की नवीन पिढीचं भलं करा, नवीन पिढीचं चांगलं करा, अशा अशा फिलॉसॉफीने देश चालतं, नाही चालत. ठीक आहे, हे फक्त भाषणात म्हणायला लय सोपं असते हे, ठीक आहे.
भाषणात लोक असं करतात. रिअलिटीमध्ये तसं काय होत नाही. ते बी एक्झामिनर बी आता झालंय त्याचं वय, ठीक आहे, पगार महिन्याचा महिना यायला लागलाय त्याला 2 लाख 2.5 लाख. ओके, ते खुश आहे गव्हर्नमेंटमध्ये, ते काय काम करून झाले तोपर्यंत हे एमपीएससी वाल्यांचा नाहीतर हे आयबीपीएस वाल्यांचा टीसीएस वाल्यांचा मेल येतोय, बाबा आम्हाला तुमच्याकडनं एमसीक्यू पाहिजेत. ठीक आहे, आता त्याचा स्टेटस आहे ना 2.5 लाख पगार, त्यात ते क्लास 1 पोस्टला. तर हे विचारू नका मला कोण आहेत माणसं ती, सांगा आम्ही जातो लगेच त्यांच्याकडे. 25 लाख. ओके, होय की नाही? नव्या आशा, नव्या आकांक्षा, नवी ध्येय. तसलं काय होत नाही, तसं ते मला माहित नाही, मला पण माहित नाही. पण ह्या लोकांकडे जातात, ह्यांचं पॅनल असतं मोठं, आणि यांना सांगितलं जाते तुम्हाला एक 5-10 लाख रुपये देतो, आम्हाला क्वेश्चन तेवढे तयार करून द्या, एमसीक्यू क्वेश्चन तुमच्यासाठी. आता ते बी म्हणलं तुम्हाला, ते बी आळशे बोर झाले, ते 50-55 वयात आहे, ठीक आहे, पगार बी आलाय, त्याला काय फरक पडत नाही ह्याने पैसे दिला ना दिले, ते वैतागले. ते काय करते, सरळ सरळ प्रिव्हियस इयर जे स्टँडर्ड एक्झाम आहेत की नाही त्यांची एमसीक्यू काढते. गेटची 1 मार्क क्वेश्चन, आणि युपीएससी आयईएस चे 1 मार्क क्वेश्चन, आणि जी सिव्हिल सर्व्हिसेस युपीएससी असतात त्यात ऑप्शनल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असते त्याचे पण एमसीक्यू असतात बरं का, प्रीचे. हे काढले, 3 सेट झाले, मग ते म्हणते आक्कड बक्कड बंबे बो, यातलं काढा यातलं काढा यातलं काढा, झालं. आता मी हे सगळे सोडून बसलोय, समजलं का? आणि त्यात सोडवलं ना पॅटर्न तयार होतो, त्यात एक आपलं डोकंच पॅटर्न तयार करते की हे सारखं रिपीट व्हायले, हे सारखं रिपीट व्हायले, हे कमी रिपीट व्हायले, हे जास्त अजून रिपीट व्हायले. मग त्यात मी जिथे जिथे म्हटलंय का नाही की हे रिपीट व्हायला, ते सगळ्यात जास्त रिपीट होणारे क्वेश्चन आहेत, सगळ्यात जास्त ते हे, समजलं? असं तर हा पॅटर्न आहे. आता हे आलं V2, काय हे कोएफिशिएंट ऑफ व्होल्टेज रिफ्रॅक्शन फॉर ओपन सर्किट कंडिशन, शॉर्ट सर्किट कंडिशन. हे 2 आलं, हे 0 आलं. ओके, पुढे जाऊया. हा बघा, आता हे लक्षात ठेवा, हे बघा V2 इज इक्वल टू काय आलं, V2 इज इक्वल टू 2V ZL डिवायडेड बाय ZL प्लस ZC, ZL प्लस ZC. आता आपल्याला काय काढायचंय, कोएफिशिएंट ऑफ व्होल्टेज रिफ्लेक्शन, कोएफिशिएंट ऑफ व्होल्टेज रिफ्लेक्शन. ठीक आहे, आता व्होल्टेज रिफ्लेक्शन काय लिहितो आपण त्याच्यासाठी, हे बघा V1 इज इक्वल टू, हा बरं हे नसल आठवलं तुम्हाला, आपण हे लिहितो ना V2 इज इक्वल टू V प्लस V1. हे कुठून लिहिलं मी, रिफ्रॅक्शन इज इक्वल टू इन्सिडेंट प्लस रिफ्लेक्शन. हा तुम्हाला म्हणलं होतं ना, हे लक्षात ठेवा, रिफ्रॅक्शन इज इक्वल टू इन्सिडेंट प्लस रिफ्लेक्शन. हे तिथनं लिहिलं, नंतर म्हणायचं नाही हे कुठनं आलं. हा नुसती पीडीएफ नाही बघायची, व्हिडिओ बी बघायचा. ठीक आहे, इथं मी तुम्हाला लिहायला लावत नाही ना, ते नंतर बघायचं घरी गेल्यावर एकदा तर. हा मग बघा, आपल्याला काय काढायचं, V1 काढायचं. आता V1 इज इक्वल टू, हा V2 मायनस V. मग बघा V2 काय लिहिलंय मी, 2V ZL ZL प्लस ZC मायनस V. मग काय आलं इथं, V1 इज इक्वल टू, हा V बाहेर आला, 2 ZL मायनस ZL मायनस ZC डिवायडेड बाय ZL प्लस ZC. V1 बाय V इज इक्वल टू
V1 हा काय आला करेक्ट. याच्यावर क्वेश्चन विचारला गेलाय. ओके परत हे ओपन सर्किट कंडिशन. हा झेड एल इज इक्वल टू इन्फिनिटी. झेड एल इज इक्वल टू इन्फिनिटी घेतलं तर काय येते बघा. हा करेक्ट झेड एल कॉमन काढायचा. येस मग हा काय करायचं झेड एल कॉमन काढायचं त्यातनं. म्हणजे V1 इज इक्वल टू झेड एल 1 मायनस झेड सी बाय झेड एल डिवायडेड बाय झेड एल 1 प्लस झेड सी बाय झेड एल. झेड एल गेला. आता झेड एल इन्फिनिटी ठेवला मी 1 अपॉन समथिंग अपॉन इन्फिनिटी 0. मग काय येते V1 1. तसंच शॉर्ट सर्किट कंडिशन. येस काय येणार झेड एल इज इक्वल टू 0. झेड एल 0 झाला तर V1 इज इक्वल टू हा 0 झेडसी अपॉन झेडसी मायनस 1. लक्षात आलं. ओके आता हे काय झालं व्होल्टेजेस मिळाले मला. एक रिफ्लेक्शनचे मिळाले रिफ्रॅक्शनचे मिळाले ओपन सर्किट कंडिशनचे मिळाले शॉर्ट सर्किट कंडिशनचे मिळाले. ठीक आहे पुढे जाऊया आता. आता बघा आता काय काढायचं आपल्याला करंट. व्होल्टेज काढले आता करंट. करंट काय काढायचंय रिफ्रॅक्टेड करंट. रिफ्रॅक्टेड करंट. ठीक आहे काय लिहितो तुम्ही I2 इज इक्वल टू 2V डिवायडेड बाय ZL प्लस ZC. हे पटलं का. त्यासाठी सर्किट डायग्राम बघा परत. हा I2 इज इक्वल टू हा I2 करंट आहे ना. करंट इज इक्वल टू व्होल्टेज डिवायडेड बाय टोटल इम्पिडन्स. ठीक आहे मग काय लिहिलं मी ते I2 इज इक्वल टू 2V अपॉन ZL प्लस ZC. आता तिथं मी V म्हणजे काय लिहिलं होतं बघा. मी तुम्हाला म्हणलं होतं ना हे लक्षात ठेवा. V म्हणजे काय लिहिणार मी हे महत्वाचे लक्षात ठेवा म्हणून सांगितलं होतं तुम्हाला. हा ओके काय लिहिलं मग V म्हणजे I2 इज इक्वल टू 2 ZC इंटू I डिवायडेड बाय ZL प्लस ZC. आणि I2 बाय I म्हणजे हा काय आला स्मॉल I2 कोएफिशिएंट ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ करंट किंवा कोएफिशिएंट ऑफ करंट रिफ्रॅक्शन. I2 काय आला कोएफिशिएंट ऑफ करंट रिफ्रॅक्शन. करंट रिफ्रॅक्शन मग काय आलं बघा हे 2 ZC डिवायडेड बाय ZL प्लस ZC. ठीक आहे मग परत आता हे कंडिशन आपली बघा I2 इज इक्वल टू 2 ZC डिवायडेड बाय ZL प्लस ZC. आता ओपन सर्किट कंडिशन. हा सांगा काय ZL इज इक्वल टू इन्फिनिटी. हा इन्फिनिटी ठेवलं तर काय ते I2 0. आता डायरेक्ट ZL आहे न्यूमरेटरला नाही. लिमिट्स सॉल्व्ह केलाय ना लिमिट्सचे प्रॉब्लेम आहे ते असं सॉल्व्ह करतो आपण. हा जर ZL इन्फिनिटी ठेवला 0. ओके आणि शॉर्ट सर्किट कंडिशन. शॉर्ट सर्किट
कंडिशन ZL इज इक्वल टू 0. I2 काय आला? हा 2 करेक्ट 2. ओके हे मिळालं. आता रिफ्रॅक्टेड करंट झाला. आता इन्सिडेंट करंट काढायचं नाही, कुठला काढायचा? रिफ्लेक्टेड करंट काढायचा. रिफ्लेक्टेड करंट काढायचं. चला रिफ्लेक्टेड करंट आणि याच्यावरून काय काढूया आपण? कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन ऑफ करंट. रिफ्लेक्शन ऑफ करंट. मग काय लिहिणार मी? I1 इज इक्वल टू I मायनस किंवा कॅपिटल I1 इज इक्वल टू I मायनस I2. I मायनस I2 काय लिहिणार? का I2 मायनस I लिहिणार? लक्ष नाही तुमचं. ओके I2 मायनस I लिहिणार. I2 इज इक्वल टू I प्लस इन्सिडेंट प्लस रिफ्लेक्शन आहे ना. I2 काय लिहिला होता मी? 2I ZC डिवायडेड बाय ZL प्लस ZC मायनस I आणि हा झाला I1. मग I कॉमन घेतला. I1 इज इक्वल टू I कॉमन घेतला 2ZC मायनस ZL मायनस ZC डिवायडेड बाय ZL प्लस ZC. हा बघा आता इथं काय आलं? I1 इज इक्वल टू I1 बाय I इज इक्वल टू ZC मायनस ZL डिवायडेड बाय ZL प्लस ZC. आता परत ओपन सर्किट कंडिशन, शॉर्ट सर्किट कंडिशन. हा ओपन सर्किटला काय असतं? ZL इज इक्वल टू इन्फिनिटी. जर ZL इन्फिनिटी ठेवला तर बघा काय येतंय? येस ZL कॉमन घ्या. ZL ZC बाय ZL मायनस 1 डिवायडेड बाय ZL वन प्लस ZC अपॉन ZL. ZL गेला आणि ZL जर इन्फिनिटी ठेवला इथं समथिंग आपण 0 काय आलं? -1 I1. शॉर्ट सर्किट कंडिशनला 0 ZL इज इक्वल टू 0. मग I1 काय येतोय? 1. ओके कळालं? हे इथपर्यंत कळालं. आता सगळ्याची समरी बघा. समरी कशी बघायची? ओपन सर्किट कंडिशन आणि शॉर्ट सर्किट कंडिशन. ओपन सर्किट कंडिशन आणि शॉर्ट सर्किट कंडिशन. ओके आता ओपन सर्किट कंडिशनला सगळे सांगा ओळीनं. ओपन सर्किट कंडिशन कुठे बघितली? इथं बघितली. V2 काय आला? 2. लक्षात ठेवा हे V2 काय आला? 2. त्यानंतर V1 काय आला? 1 ओपन सर्किट कंडिशनला. V2 2 V1 1 बघा. V2 2 V1 1. त्यानंतर करंट ओपन सर्किट कंडिशनला करंट काय आला? रिफ्रॅक्टेड करंट I2 इज इक्वल टू 0 आणि I1 इज इक्वल टू -1. I2 इज इक्वल टू 0
I1 इज इक्वल टू -1. शॉर्ट सर्किट कंडिशनला सांगा आता. बघा, बघून सांगा काय शॉर्ट सर्किट कंडिशनला. V2 इज इक्वल टू 0. पुढं V2 इज इक्वल टू V2 इज इक्वल टू 0. पुढं V1 इज इक्वल टू -1. I2 इज इक्वल टू 2 आणि I1 इज इक्वल टू 1. I1 इज इक्वल टू 1. मी आता MCQ तर बघितलं ना, प्रिव्हियस इयर MCQ. ह्याच्यावर दिसत क्वेश्चन फिक्स. कारण एक्झामिनर काय म्हणतो, मी तुम्हाला म्हटलं ना एक्झामिनरचा माइंडसेट, त्याने काय उचललेत प्रिव्हियस इयर गेटचे 1 मार्क क्वेश्चन, UPSC IES इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन ESC चे इलेक्ट्रिकलचे त्याचे क्वेश्चन, त्यानंतर UPSC चे म्हणजे जे ऑप्शनल सब्जेक्ट आहे आपला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्यातले सब्जेक्ट त्यातले क्वेश्चन. ठीक आहे. आणि हे क्वेश्चन जर बघितले, हे इतक्या वेळा रिपीट झालेत क्वेश्चन, फेवरेट क्वेश्चन आहेत एक्झामिनरचे. कारण इथं काय होतंय बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, एक्झामिनरचा अप्रोच काय असतो, जिथं जिथं कन्फ्युजन तिथं तिथं क्वेश्चन. समजलं, तर हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि एक कुठला तर लॉ आहे बघा, मला जर माहित असेल तर, स्टडीच्या बाबतीत एक असं असते की 80% क्वेश्चन कम्स फ्रॉम 20% सिलेबस. माहिती आहे तुम्हाला कुठला लॉ आहे तो? तुम्ही कुठलाही पेपर जर काढला, 80% क्वेश्चन्स कम्स फ्रॉम 20% ऑफ सिलेबस. ठीक आहे. पण तेवढं करून भागत नाही ना आपल्याला करायलाच लागतंय सगळं. म्हणजे आपल्याला आपली रेस कुठं आहे माहितीये का, सिलेक्शनची रेस कुठं आहे, जे तुम्हाला म्हणलं ना 20% जी शिल्लक राहते सिलेबस मधलं, रेस तिथं आहे आपली. पण त्याच्यासाठी हे करायचंच आहे. समजून घ्या हे काय म्हटलं मी आता, काय सांगितलं तुम्हाला, 80% क्वेश्चन कम्स फ्रॉम 20% सिलेबस. ओके. 20% सिलेबस म्हणजे काय हे आता तुमच्या समोर आहे. हे सोडायचं नाही अजिबात. ते पहिला पक्क झालंच पाहिजे. हे जर केलं, मी जिथं जिथं म्हणलंय, ज्या ज्या व्हिडिओमध्ये म्हणलंय की हे इम्पॉर्टंट आहे, ते करायचंच, ते सोडायचंच नाही. त्यानं तुमचं 80% स्टडी होऊन जातो. ओके. आणि उरलेला जो आता मग राहिलेला जो 80% सिलेबस आहे, त्यातले 20% क्वेश्चन येणार आहेत ना, 20% MCQ येणार आहेत. तिथं रेस लागतं की आता सिलेक्शन कसे घ्यायचे किंवा किती घ्यायचे किंवा कितवा नंबर पाहिजे, हे ती रेस तिथं लागते. लक्षात आलं का? पण एवढं जर केलं 20 आणि 80, तुम्ही ना सिलेक्शनच्या उंबरट्यावर जाऊन पोहोचताय. हा, तुम्हाला कन्फर्म सिलेक्शन नाही मिळणार अजून, कारण हे आहे ना अजून 80%, हे करायचं आहे. असं कसं, कॉम्पिटिशन वाढायला लागले. हा, मग ह्यात तुम्हाला सांगणार मी की काय करायचं, काय सोडायचं, कसं करायचं. आता हे पण सांगणार मी कसं करायचं. आता हे सांगितलं की तुम्हाला, हे लक्षात ठेवायचं. पण हे अवघड आहे. मला वाटतं काय सोपं, हे वाटतंय सोपं हे लक्षात ठेवायला. 8 नंबर लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्याच्यावर ट्रिक आहे, सांगतो तुम्हाला. हा बघा, ओपन सर्किट कंडिशनला जरासा आता कॉमन सेन्स बेस्ड ट्रिक आहे. ठीक आहे. कारण कधी पण ट्रिक
लावताना डोकं बधी ठेवायचं नसते, हो का नाही? म्हणजे आपलं ते एमपीएससीच्या लोकांसारखं नाही. त्यांचे ज्या हे असतात का नाही, काय त्या काय तर वाक्य असतात बघा त्यांचे. केलं का अभ्यास? युट्यूबवर असं बघितलं? हा, एखादा आहे का ते? मला लक्षात येईना ते. त्यांची नद्याची लक्षात ठेवायची मेथड, हा, जिल्ह्यांची लक्षात ठेवायची, गाणी येते ते हे असं. जातानाही पाणी पी. हा, रेनबो मधले कलर आहेत ते. ताना पी ही निपाजा, तसं जातानाही पाणी पी. असलं काय तर करतात ते, चहाच्या टपरीवर उभारल्यात ते करतात. तसलं ते इथं लॉजिक लागत नाही बघा. तसलं काय करायचं नाही अजिबात. ते गाणंच केलंय यातनं. हा, पण बघा आता सांगतो ट्रिक काय. ओपन सर्किट कंडिशनला मला सांगा, करंट झिरो असते का व्होल्टेज झिरो असते? ओपन सर्किट कंडिशनला करंट झिरो असते, बरोबर आहे ना? आपण ओपन केलं तर करंट झिरो होते तिथं. म्हणून बघा, पहिला करंटला प्रेफरन्स द्यायचा. काय म्हणायचं? I1, त्यानंतर I2, V1, V2. काय आलं हे? -1, 0, 1, 2 आलं ना? हा. शॉर्ट सर्किट कंडिशनला काय झिरो असते? काय झिरो असते? व्होल्टेज. मग काय करायचं इथं? व्होल्टेजला प्रेफरन्स द्यायचा. V1, -1, V2, 0, I1, 1 आणि I2, 2. ठीक आहे. आता हे लक्षात राहिलं तुम्हाला? बघा, चढता क्रम आहे ना, हे लक्षात राहिलं, चढता क्रम आहे. हे काय आहे? म्हणा आता हा, हे म्हणा की रिफ्लेक्शन नाही म्हणत. काय लिहिले मी? रिफ्ले म्हणायचं. रिफ्ले बस. ओपन सर्किट कंडिशनला करंट झिरो असतोय, म्हणून करंट पासून स्टार्ट केलं. I1, I2, V1, V2, -1, 0, 1, 2. समजलं? झालं, आलं. ह्याच्यावर 8 क्वेश्चन तयार होतात. इथं पण तेच आहे. पहिला हे MCQ प्रॅक्टिसच्या वेळी सांगतो तुम्ही, जरा त्रास व्हायला पाहिजे ना पहिला. मग तुम्ही येणार माझ्याकडे, सर लक्षात राहीन झाले काय तर सांगा. मग हे MCQ प्रॅक्टिसच्या वेळी सांगतो. तसंच की आमचे म्हणजे आता 15 दिवसाची एक्झाम होती आणि आमचं MCQ प्रॅक्टिस चालू होतं पहिल्या आधीच्या बॅचला. आणि हे सांगितलं, म्हणजे हे MCQ प्रॅक्टिस मध्ये हा क्वेश्चन आला. मग बऱ्याच जणांचा चुकला. म्हणले सर लक्षात राहीन झाले ते काय तर सांगा. मग हे सांगितलं, पेपरला पहिलाच क्वेश्चन घेऊ. पहिलाच क्वेश्चन सेम. हा झालं. पोरं म्हणली सर खिशात फोन नव्हता नाही, तिथनं फोन करून सांगितला सर तोच क्वेश्चन आलाय पहिला. रिप्ले झालं. समजलं का? हे म्हणजे असा असा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. कुठं तर डिफिकल्टी आली, तुम्हाला नाही सुचलं, मला विचारा, मी सांगतो. ठीक आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. हा, कालच आमचा विषय झाला एक, म्हणजे आमचं जे सिनियर आहेत आमचे, बोलणं चाललं होतं आमचं. ते म्हणले सर रिझल्ट तुमचा फार चांगला आला मागच्या वेळी. त्यांची मुलं पण आहेत ना, म्हणजे जे आता आमच्या इथं आहेत आरेशनला, त्यांची मुलं क्लासला होती, ती पण आता झाली, जॉब लागला त्यांना गव्हर्नमेंट. ते म्हणले सर रिझल्ट फार तुमचा चांगला आला. मी म्हणलं होय आला. मग एक 2-3 जण राहिले ना सर. म्हणलं होय राहिले, 2-3 जण राहिले, 3-4 लोक राहिली. त्यांनी म्हणलं कंटिन्यू केला नाही क्लास, त्यांनी मधनच सोडला.
गायडन्स थरो असतं ना. बघा काय काय गोष्टी अशा आहेत की मला त्या 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 वेळेला सांगायचे. सगळं एकाच वेळी कसं सांगून चालू, तसं होतच नाही, तेवढं मिळत नाही. ज्यांनी ज्यांनी मधनं सोडला त्यांनी जरा धक्के खाल्ले. ज्यांनी ज्यांनी शेवट एमसीक्यू प्रॅक्टिस पर्यंत राहिले ना, कारण तिथं हे क्लुप्त आहेत. कारण तिथं बघा असा क्वेश्चन जर आला, तुम्हाला फक्त 30 ते 40 सेकंद आहेत तुमच्याकडं डिसिजन घ्यायला, त्या क्वेश्चनवर टिक करायला. 30 ते 40 सेकंद त्यात तुम्हाला हे जे काय करायचं ते करायचंय आणि आन्सर काढायचं. ती रेस वेगळी आहे. आणि मी तुम्हाला कायम सांगतोय बघा, नॉलेज असणं आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक करणं ह्याच्यात जवळजवळचा संबंध नाही. हा, त्याची बेसिक रिक्वायरमेंट आहे. तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक करायची असेल तर नॉलेज लागते. नॉलेज म्हणजे इथं अभ्यास तुमचा झाला असला पाहिजे, पण ह्याचा अर्थ असा नाही की ज्यांना सगळं लक्षात आहे, सगळं पाठ केलंय आणि तरी पण तो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो, नाही. कारण तिथं जे स्पीड लागते ते एवढं लागते, म्हणजे त्या क्वेश्चनला डील करायचं स्पीड. आणि एखाद्याकडे जर नॉलेज असेल तर तो काय करेल, ही मेथड सांगेल तुम्हाला, हे सगळं सांगेल, हे असं करायचं, असं करायचं, हे करायचं, ते करायचं, सर्किट ड्रॉ करून दाखवल, हे असं येते तसं येते. पण ते काय उपयोगाच आहे का? तुमचा एमसीक्यू हे न सुटणार आहे. तुम्हाला सिलेक्शनला एमसीक्यू ओके करायचं ना, बरोबर करायचं. समजलं का? हा एक्झामिनरचा मोस्ट फेवरेट एमसीक्यू मधला क्वेश्चन आहे, मोस्ट फेवरेट. तुम्ही आता आपलं ते टेक्स्ट बुक आहे, टेक्स्ट बुक वरचे एमसीक्यू सोडवायला घ्या, त्यात पॉवर सिस्टम ओपन करा, त्यात टीएनडी ओपन करा. टीएनडीच्या टेस्ट असतात, सब्जेक्ट टेस्ट आहेत ना, सब्जेक्ट टेस्ट ओपन करा. आणि तुम्ही बघा पीवायक्यूज असतात ना टेक्स्ट बुकवर, पीवायक्यूज जेवढ्या जेवढ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत त्या सोडवताना तुम्हाला लक्षात येईल, हे कुठल्या ना कुठल्या तर पेपरला हे विचारलेलं आहेच. आणि रिपीट विचारले, म्हणजे असं पण नाही त्यांनी एकदा विचारून ग बसले नाहीत, रिपीट विचारले. 2 वर्षांना आणि विचारले, 3 वर्षांना आणि विचारले, असं आहे. ओके, कारण नाही सिलेबसच्या बाहेर कुठं जाणार आहे ते? मला वाटतं का रॉकेट सायन्स काहीतरी वेगळीच कन्सेप्ट तयार केल्या, ते समजा काहीतरी ते सन लॅबोरेटरी नाही का जिनिवा मधली, समजा तिथं काहीतरी रिसर्च सापडला, ते डायरेक्ट तुमच्या पुस्तकात आलं, नवीनच क्वेश्चन फ्रेम झाला, असं होणार आहे का? नाही. हे अजून 50 वर्षी बदलणार नाही काय, ते एमसीक्यू बदलणार नाहीत. काय करतील, फक्त ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस विचारतील एमसीक्यू, बाकीच काय विचारणार नाहीत. लय काय चेंज होत नाही, लक्षात. ठीक आहे, इथंपर्यंत कळालं हे. तर हे बघा, हे महत्वाचं. आता पुढची मेथड आहे आपली, ठीक आहे. पुढं आपल्याला बघायचं आहे की व्होल्टेज कंट्रोल मेथड्स. बघा काय नाही, आता सोपा टॉपिक आहे. व्होल्टेज कंट्रोल मेथड्स, ठीक आहे. तर व्होल्टेज कंट्रोल मेथड्स मध्ये बघा, एक इंटरनल मेथड आहे आणि दुसरी एक्सटर्नल मेथड आहे, ठीक आहे. इंटरनल मेथड आणि एक्सटर्नल मेथड सांगतो काय आहे ते. आता बघा व्होल्टेज कंट्रोल मेथड, हे आपल्याला का गरजेचं असते, ठीक आहे. पहिला ते समजून घ्या. कसं आहे, ट्रान्समिशन लाईनचं म्हणजे आपण जे डिस्टन्स आहे ते फार मोठं आहे डिस्टन्स, ठीक आहे. सेव्हरल हंड्रेड्स ऑफ किलोमीटर्स आहेत. जनरेशन एका ठिकाणी होतंय. आपला जो मोस्टली जनरेशनचा जो बेल्ट आहे तो आपला पूर्व महाराष्ट्र, ठीक आहे, उत्तर महाराष्ट्र म्हणून तिकडचा बेल्ट आहे तो, त्या साईडला जनरेशन जास्त होतं. आणि सगळ्यात जास्त लोड जो आहे तो पश्चिम महाराष्ट्राचा लोड आहे सगळ्यात जास्त. तिकडून पॉवर इकडे ट्रान्समिट करायचे,
एवढं डिस्टन्स मोठा आहे, ट्रान्समिशन लाईनला स्वतःचा रेजिस्टन्स असतोय, आणि पॉवर एवढ्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जर पाठवायचं असेल तर व्होल्टेज ड्रॉप होत येणार आहे. ठीक आहे, म्हणून आपल्याला व्होल्टेज कंट्रोल मेथड्स शिकणं गरजेचं असते यामुळं. आणि रिड्युस्ड व्होल्टेज देऊन चालत नाही ना, आपल्या प्रत्येक इक्विपमेंटचे व्होल्टेज रेटिंग आहे, तर त्यासाठी जेवढं व्होल्टेज रेटिंग आहे तेवढंच द्यायला पाहिजे. मग जो व्होल्टेज सेट करणारा डिव्हाइस आहे तो काय आहे, मेनली सिंक्रोनस जनरेटर. ठीक आहे, तो व्होल्टेज तयार करतो, आपल्या ग्रिडमध्ये तो व्होल्टेज तयार करतो. पण नॉर्मली जे सिंक्रोनस जनरेटर व्होल्टेज जनरेट करतो तो किती असतोय ते बघा. काय काय ठिकाणी 6.6 kV आहे, काय काय ठिकाणी 11 kV आहे, काय काय ठिकाणी 13.2 kV आहे. सगळ्यात जास्त जनरेशन 11 kV होतं. सिंक्रोनस जनरेटर जनरेटिंग व्होल्टेज आहे त्याचं ते 11 kV होतं सगळ्यात जास्त. कुठं कुठं एक 100 मधले 5% 6.6 kV आणि 5% 13.2 kV एवढं जनरेशन व्होल्टेज आहे. म्हणजे आपल्याला काय वाटतंय, जर समजा इथं व्होल्टेज जर कमी मिळाला आपल्याला लोड साईडला, आपण पश्चिम महाराष्ट्रात आहे, लोड साईडला कमी मिळाला तर आपण एकतर त्यांना सांगू शकतो बाबा व्होल्टेज वाढवा. ठीक आहे, पण ती मेथड एवढी सुटेबल नाही आहे ती, कारण त्यासाठी काय करायला लागतं आपल्याला बघा. इथं जर व्होल्टेज जनरेटिंग व्होल्टेज जर वाढवायचं असेल E इज इक्वल टू 4.44 5MFT 5MFT. ठीक आहे, मग E वाढवायचं असेल तर फ्रिक्वेन्सीचा पार्ट आहे तिथं, आणि फ्रिक्वेन्सी कसं करतो, F इज इक्वल टू PN/120 PN/120 हा फॉर्म्युला आहे फ्रिक्वेन्सीचा. मग तुम्हाला आरपीएम वाढवायला लागते. आरपीएम वाढवले की फ्रिक्वेन्सी वाढवली, मग ई वाढला, कारण दुसरे फिक्स पॅरामीटर आहेत ना, हे काय चेंज करणार. पण बघा व्होल्टेज वाढवायला तुम्हाला फ्रिक्वेन्सी वाढवायला लागते, आणि फ्रिक्वेन्सी तर कॉन्स्टंट आहे सगळीकडे 50 हर्ट्झ. मग फ्रिक्वेन्सी कशी चेंज करणार, लिमिटेशन आले आपल्याला. म्हणून आपण नॉर्मली इंटरनल मेथड मध्ये फ्रिक्वेन्सी कंट्रोल मेथड ही आहे, पण ह्याला जात नाही आपण. फ्रिक्वेन्सी कंट्रोल मेथड जात नाही. ठीक आहे, ओके. मग दुसरी मेथड कुठली आहे, फ्लक्स चेंज करू शकतो आपण. आता फ्लक्स म्हणजे कुठला, सिंक्रोनस मशीन मध्ये कसा येणार, एक्साइटेशन कंट्रोल. ठीक आहे, मग एक्साइटेशन कंट्रोलने आपण करू शकतो. बट एक्साइटेशन कंट्रोल पण एवढं सोपं नाही आहे त्याच्यात, कारण एक छोटी मायनर चेंज तिथं तुमचा सिंक्रोनस मशीन मध्ये जे सिंक्रोनायझेशन असते रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये, आणि तुमचा जो रोटर फिरणार आहे त्यामध्ये ते लॉस्ट होऊ शकते. ठीक आहे, जरा आपलं काय तर कॅल्क्युलेशन चेंज झालं, ओके, आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस फार डेंजर असतात. त्याला प्रोटेक्शन असते, ओके, त्याला रिले असतात, प्रॉपर सर्किट ब्रेकर असते, ते ट्रिप करणार, ते सगळं होते. पण त्याचं समजून घ्या काय असते, म्हणजे एक्साइटेशन कंट्रोल म्हणजे लक्षात आलं ना तुम्हाला. एक्साइटेशन कंट्रोल म्हणजे हे बघा, सिंक्रोनस मशीन आहे, इथं ही आपली रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे, ही रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे, स्टेटर आहे, आणि ह्याच्यामध्ये हा आपला रोटर आहे, ओके. आणि ह्याला आपण डीसी दिलाय, आणि हा काय करतो, फ्लक्स सेट करतोय, ओके. फ्लक्स सेट करणारा हा आहे ना. आता हे चेंज करायचं आहे आपल्याला, हे चेंज केलं की हा फाय चेंज होणार, व्होल्टेज चेंज होणार. पण हे किती डेंजरस आहे बघा की, हा फिरायला आलाय कंटिन्युअसली, त्यांच्यात मॅग्नेटिक लॉकिंग आहे, म्हणजे एक फील्ड फिरवलेल्या, हा पोल आहे समजा, आणि हा फिरायला आलाय असं,
आणि ह्याच्यात वर ही जी फील्ड आहे ही अशी फिरायला हे लॉक होऊन फिरायला, ह्याच्यात लॉकिंग आहे. जर हे चुकून लॉस झालं तर जो रोटर असतो ना तो एका बंदुकीच्या गोळीसारखा, बंदुकीची गोळी तर सोडा, जो हे असतो ना तोफेचा गोळा त्याच्यासारखा असा फेकला जातोय बाहेर. एवढी स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड असते. असं लॉन्चच होतंय ते. समजलं का? टॉम अँड जेरी बघितली? त्यात तोफ उडली, तोफेचा गोळा आला की ते कसं उडून जाते ते. हा, टॉमचे मित्र असतात असे बोलत असतात तोपर्यंत त्याला धरती गोळा ते गेला. तसं ते जनरेटिंग स्टेशनला व्हायचं. लोक बोलायला लागलेत, अचानक गायबच. अरे आत्ता होता, कुठे गेला? गेला धरणात डायरेक्ट रोटर घेऊन. पण समजलं, सिव्हिअर आहे ते, चेष्टेवारी घेऊ नका एवढं. पण एखादं म्हणजे तोफेचा गोळा कॅनन लॉन्च झाल्यासारखं लॉन्च होते. ओके, एवढी स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड असते तिथं. आणि समजा तुम्ही म्हणणार सर असं कसं लॉन्च कसं होईल? समजा इथं नॉर्थ पोल आहे, इथं साऊथ पोल आहे, हे लॉक झाले आणि समजा ह्याचं फ्लक्स कमी केला आपण, ह्याचा फ्लक्स कमी केला म्हणजे लॉकिंग कमी झालं ना, इंटरनल मॅग्नेटिक लॉकिंग आहे ते कमी झालं, हा मागा पडला आणि चुकून हा फिरताना ह्याच्याजवळ एस पोल आला, एस आणि एस रिपल्शन. समजलं का? असं होत नाही इन्स्टंट. रिले असतात आपले. आपल्या पॉवर सिस्टमचं मेन बॅकबोन म्हणजे आपली प्रोटेक्शन सिस्टम आहे. समजलं का? ती म्हणजे सगळ्यात जास्त हेल्दी ठेवायची असेल तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल आपल्या एंटायर पॉवर सिस्टमचा मेन पार्ट म्हणजे जनरेटर आहे. ठीक आहे, म्हणजे त्याला असं म्हणा की तो मेंदू आहे. जनरेटर म्हणजे हृदय म्हणजे ट्रान्सफॉर्मर आहे. ठीक आहे, आणि बाकीचे ट्रान्समिशन लाईन म्हणजे वेन्स आहेत सगळ्या. मेंदू आणि हृदय चांगला असला पाहिजे. ठीक आहे, म्हणून सगळ्यात जास्त प्रोटेक्शन जे असतं ते ट्रान्सफॉर्मरला, आणि इव्हन ट्रान्सफॉर्मर पेक्षा जास्त हे असतं जनरेटरला. ठीक आहे, हे असं. मग याला पण जात नाही आपण, कळालं? हे पण म्हणजे तुम्हाला जर त्याची आयडिया जर पाहिजे असेल ना, समजा जनरेटरची कॉस्ट असेल 1 कोटी आहे, सपोज 1 कोटी कॉस्ट आहे. 1 कोटी नसते, त्याच्यापेक्षा जास्त असते. 10 कोटी कॉस्ट आहे, तर जवळजवळ 2-2.5 कोटीचे प्रोटेक्शन इक्विपमेंट लावायला लागतात त्याला. 2.5-3 कोटीचे 30% कॉस्ट त्याची, आणि म्हणून त्याची 10 कोटी कॉस्ट जाते. 3 कोटीचे प्रोटेक्शन इक्विपमेंट असतात त्याच्यात. समजलं? हा, मग बघा एक्सटर्नल मेथड. आता पुढचे एक्सटर्नल मेथड. एक्सटर्नल मेथड मध्ये शंट कॅपॅसिटर, शंट इंडक्टर, ओके, त्यानंतर सिरीज रिएक्टर, सिंक्रोनस कॅपॅसिटर, सिंक्रोनस इंडक्टर आणि सिंक्रोनस फेज मॉडिफायर. सिंक्रोनस फेज मॉडिफायर. तर एवढे वेगवेगळे मेथड आहेत व्होल्टेज कंट्रोल करायचे. ठीक आहे, एवढे वेगवेगळे मेथड आहेत.